तन्वीचं स्टेटमेंट ते तिच्या ह्याच्याने होतं, ते तिचं मत होतं किंवा तिचं ते तिला त्यावेळेला नव्हतं बोलायला पाहिजे ती गोष्ट. ग्रुपसाठी कधीच काही नव्हतं. ग्रुपमध्ये लोकं होते तर ती स्ट्रॅटेजी आहे. कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवायला रेडी नव्हतं जस्ट बिकॉज की माझी की माझ्या हातून चुकीने अविश्वासाने ती गेली. जर मला कोणासोबत कम्पीट करायचं असेल तर ती तन्वी राहणार. माझी मतं आहे, मी ग्रुपमध्ये आहे, मी ऐकण्यासाठी नाहीये. मला बोलायचंय, मला जर काही चुकीचं वाटणार आहे, मी बोलणार आहे. कोणीच विश्वास करू शकत नाही लवकर वाईल्ड कार्डवरती. त्यांना असं वाटतं की खूप काय असेल, ही विश्वासघात करेल, हिच्यावरती विश्वास ठेवायचा, नाही ठेवायचा, ही हे करणार. ते सिच्युएशन बघून स्वतःचे रंग बदलते. केव्हा खरं, खोटं, काय. तर ती सरडा म्हणजे माझ्यासाठी अनुश्रीच आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाडकर आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. मंडळी, आता माझ्यासोबत एक अशी स्पर्धक आहे, जी बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये फार कमी वेळात तिने बिग बॉस मराठी घरातल्या सदस्यांच्या मनात सुद्धा स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आणि प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकली. ती म्हणजे रेवा. रेवा, जसं मी म्हणाले, खरंच अगदी कमी वेळामध्ये तू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलंस आणि सदस्यांमध्ये सुद्धा, बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांमध्ये सुद्धा एक वेगळं नातं निर्माण केलं. काल जेव्हा इव्हिक्शन झालं आणि तू घरातून बाहेर पडणार होती, दिसत होतं तुझ्या चेहऱ्यावरती सुद्धा की खूप टफ जातंय हे सगळं तुला. किती टफ होतं आणि कुठली अशी एखादी गोष्ट वाटते की जी काहीतरी अपूर्ण राहिली घरात? हाय माधवी. सगळ्यात अगोदर खूप थँक जे काही बोललीस खूप चांगलं वाटलं मला. अं, जर्नी अपूर्ण तर राहिलीच. काय असं वाटतंय अपूर्ण तर जर्नीच अपूर्ण राहिली आहे. मला वाटत नव्हतं की मी इविक्ट होणार कारण मी भरपूर काही देत होती शोसाठी. माझी जी एफर्ट्स होते, तळमळ होती गेमसाठी ती माझी सतत राहिली आहे आणि तरी सुद्धा मी हेच बोलणार असो त्या गोष्टी. जेवढं होतं, जेवढंही होतं आणि जितकाही प्रवास होता खूप सुंदर होता. सगळंच होतं जर्नीमध्ये एक असं असतं ना ग्राफ माझं फक्त असं वरतीच वरती जाताना मला दिसलंय. सुरुवात भलेही कशी झाली असेल, काही चुकांमुळे, विश्वास ठेवल्यामुळे जी चूक झाली त्याला कसं सुधरवायचंय, प्रत्येक दिवशी काय नवीन करायचंय, काय चांगलं करायचंय, किती बोलू शकतो, किती सुधारणा करू शकतो स्वतःमध्ये. कारण माझा हा फर्स्ट रिएलिटी शो होता. मला फारसं काही माहिती नव्हतं बिग बॉसबद्दल. बिग बॉस खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, पण मी जसं सॉफ्ट स्पोकन आहे थोडी, तर मी एवढं बघत नव्हती, एवढं फॉलो नव्हती करत. तर माझ्यासाठी कंप्लीटली न्यू फॉर्मॅट, कंप्लीटली न्यू वर्ल्ड. पण त्यामध्ये मी शिकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला किती मी देऊ शकते माझ्या परीने, तो प्रयत्न मी केला आहे. खूप ब्युटिफुल जर्नी होती. खरंच कंपेअर केलं गेलं तर अर्ध्या सीझन नंतर जाणं आणि एवढं करणं आणि लोकांचे विश्वास जिंकणं खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यामध्ये स्वतःलाही क्रेडिट देणार मी. मी तो विश्वास जपला, तो ठेवला म्हणून कदाचित समोरून असं काही भेटलं असावं मला. मी खरं तर सांगू, तुझं अभिनंदन सुद्धा करेन, कारण अनेक जण तिथे आज घरामध्ये जे आहेत ते कॅप्टन अजूनही झाले नाहीयेत. पण फार कमी वेळात येऊन तू कॅप्टन्सी सुद्धा मिळवली. हो. पण रेवा, अनेकदा तुझ्यावरती आरोप झाले, म्हणजे टास्क असो, नॉमिनेशन असो, तेव्हा असं होतं की तू ग्रुपमध्ये खेळते, इंडिव्हिज्युअल दिसत नाही आहे. तन्वीसाठी आधी प्रभू होता, आता तन्वीसाठी रेवा आहे, किंवा बोलत नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टींचे जेव्हा, किंवा वाईल्ड कार्ड एंट्री हा मेन मुद्दा असायचा, हां. तर ह्या सगळ्यावरती तुला काय वाटतं? इंडिव्हिज्युअलच होते मी सुरुवातीपासून आणि माझं असं काहीच नव्हतं की कुठला ग्रुप चूज करायचा आहे, काय नाही. माझ्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज होत्या गेमबद्दल. पण एक चुकी झाल्यानंतर दृष्टिकोन जे घरातल्या सदस्यांची होती त्या बदलल्या आणि त्यांनी मला कमी लेखलं, ग्रँटेड घेतलं. ती त्यांची चूकच झाली कारण मीच राहिली त्यांच्यानंतर सुद्धा. ते गेलेत आणि मी होते. अ, त्या व्यतिरिक्त ग्रुप असा जॉइन केला म्हणजे असं इंडिव्हिज्युअल नव्हते म्हणून केला नाही. ही माझी स्मार्टनेस होती, की एखादी अलायन्स लागतं गेममध्ये. मी जर एकटी असते आणि वाईल्ड कार्ड असती तर सगळ्यात सोपं टार्गेट मी असती आणि मला बाहेर काढलं असतं लोकांनी खूपच लवकर. प्रत्येक गोष्टीमध्ये जो सपोर्ट मला माझ्या ग्रुपकडनं मिळाला तोही नसता तर माहिती नाही मला इमोशनली आणि सगळ्याच गोष्टी खूप चॅलेंजिंग असतात आणि मी कॅप्टनही कधी नसते बनू शकले. आणि राहिली गोष्ट टास्कची तर इंडिव्हिज्युअलच खेळली आहे. टास्क मी स्वतःसाठी खेळले आहे. ग्रुपसाठी कधीच काही नव्हतं. ग्रुपमध्ये लोकं होते तर ती स्ट्रॅटेजी आहे. त्याला ते ग्रुप असं फॉलो करण्यासारखं काहीच नव्हतं. मी प्रत्येकदा बोलायची, की जर माझा टास्क आहे, मी स्वतःसाठीच खेळणार आहे. पण जर मी सुरुवातीला माझे 2 लोकं मिळून जर मी एखाद्या स्ट्राँग व्यक्तीला बाहेर काढायचं जर ती माझी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. कॅप्टन्सीसाठी मी स्वतःसाठी खेळणार हे मी सगळ्यांना बोलले होते. तन्वी असो, दीपालीताई असो, जाऊन तिला सांगितलं, की जर मला माझ्या टास्कच्या दौरान
वेळेस जर मला तुझ्या अगेन्स्टमध्ये जावं लागणार तर मी जाणार आहे. हे मी अपफ्रंट ती माझी ऑनेस्टी होती, की मला बॅकस्टॅबिंग करता येत नाही. मागून सुरी खोपता येत नाही. तर मी ते अपफ्रंटली राहून सांगते आणि ते मला फ्रंट फूटवरती खेळायचं होतं. तर लोकांना असं वाटलं असेल, की त्यांनी मला कुठेतरी ग्रुपमध्येच संबोधित केले. पण माझे स्वतःची मतं होती, स्वतःचे डिसिजन्स होते. जिथे मला वाटलं, की सगळे एकीकडे जाताय, पण मला त्या एखाद्या व्यक्तीला नाही द्यायचंय ती गोष्ट, तर तेही माझंच मत होतं. तर ते ग्रुपमध्ये कसं असतं, अलायन्स सगळ्यांच्याच होत्या आणि अलायन्स असणं काही वाईट नाहीये. सो काटा ग्रुप हा तू निवडला होता आणि तुझं तिथे कम्फर्ट झोन झाला सुद्धा होता, हं. राईट? काटा ग्रुप बेसिकली ते जेन्युइनली हळू-हळू झालं, जेव्हा त्यांचा विश्वास माझ्यावरती झाला आणि माझाही त्यांच्यावरती झाला. ते विश्वास माझ्यावरती ठेवत होते, की माझ्यामध्ये कॅपेबिलिटीज आहे, असं आरबी बोलला होता हिट अँड फ्लॉपच्या टास्कमध्ये. कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवायला रेडी नव्हतं जस्ट बिकॉज की माझी की माझ्या हातून चुकीने अविश्वासाने ती गेली. पण तेव्हा त्यांचा विश्वास होता आणि त्याच विश्वासाला वरती मला कायम राहायचं होतं. जेव्हा लोकं सगळे मला खूप कमी लेखत होते. तीच लोकं होती ज्यांनी मला थोडं मोटिव्हेट केलं. तर ते होते माझ्यासाठी आणि तन्वीबद्दल तू परत एक गोष्ट हो. बोलली, की प्रभू. प्रभू गेल्यानंतर हं. हे ते सगळं. मला नाही माहिती बाहेर काय दिसलं. मी खूप शॉक्ड आहे. तन्वी मला नेहमी स्ट्रॉंग प्लेयर बोलायची, समजायची. तिला दिसत होती माझ्या खेळाची तळमळ आणि मला तर ती स्ट्रॉंग वाटतच होती. म्हणूनच आणि मी पहिलेच बोलले टार्गेटवरती पण ती यासाठी होती, की मला ती स्ट्रॉंग वाटत होती. जर मला कोणासोबत कम्पीट करायचं असेल, तर ती तन्वी राहणार. हेच एक उद्देश होतं आणि आतमध्ये गेल्यानंतर इक्वेशन थोडे बदलले. जेव्हा ग्रुपमध्ये गेल्यानंतर गोष्टी खूप समजून आल्या एका दुसऱ्यांच्या, की मी किती एफर्ट्स हं. घेते गेमसाठी किंवा मी ग्रँटेड घेत नाहीये. मी खेळते म्हणून फक्त आली आहे तर टाईमपास म्हणून नाही, तर मला जेन्युइनली खेळायचंय. मला जायचंय तिथे, मला घ्यायचंय, मी एफर्ट्स घेतेय, सगळं दिसायचं तिला. त्यामुळे ती माझ्यासोबत जास्ती वेळ घालवायची आणि हो, प्रभू गेल्यानंतर कारण मैत्रीण म्हणून मी तिला हे नक्कीच बोलले, की प्रभू गेला, पण मी आहे तुझी काळजी घ्यायला. ह्यामध्ये काय चुकीचं स्टेटमेंट आहे मला नाही माहिती. एखादी मैत्रीण म्हणून एखाद्या मैत्रिणीसाठी उभं राहणं जर चुकीचं असेल, तर मला नाही माहिती. तर मग ते तुमचा दृष्टिकोन आहे बघण्याचा. निगेटिव्ह पी-आर भरपूर झालाय बाहेर, की एखादं स्ट्रॅटेजी करायची, एखादं ते डोक्यात टाकायचं. पर्स्पेक्टिव्ह असाच दिसायला पाहिजे किंवा बाहेर काय झालं एपिसोड्स बघून मला कळणार आहे. पण ते दोघींकडनं होतं. ते जे बॉन्ड होतं ते माझ्या एकटीकडनं नव्हतं, की मी फॉलोवर आहे कोणाची. आम्ही दोघी सोबत चालत होतो, ना की ती माझ्या पाठी किंवा मी तिच्या पाठी. जेव्हा मला चुकीचं वाटायचं तन्वीचं, तेव्हा मी तिला अपफ्रंटली बोलायची, की मला हे नाही पटतंय किंवा तुझ्या टोनवरती वर्कआउट कर किंवा जर वाटत असेल, की तिच्यामध्ये आणि नेपाळताईमध्ये कुठे मतभेद होत असतील, तर ते सॉर्ट करण्याचे मी प्रयत्न केले. मी तिथे शांत राहायला नाही गेली. एकदा मला आरबी बोलला पण, की "तू कशाला मध्ये पडते?" मी त्याला सरळच बोलली, की म्हटलं, की "माझी मतं आहे, मी ग्रुपमध्ये आहे, मी ऐकण्यासाठी नाहीये. मला बोलायचंय, मला जर काही चुकीचं वाटणार आहे, मी बोलणार आहे." तर मी माझी मतं खूप स्ट्राँगली पुढे ठेवली आहे. बाहेर कितपत ते गेलंय, नाही गेलंय किंवा एका 24 तासाच्या ह्याच्यामधनं 1 तासाचा एपिसोड जातो. बाकी बाकी टाईमला, बाकी वेळेला काय होते माहितीच नाही तुम्हाला. पण ते बॉन्ड खूप रिअल होतं. तिलाही तेवढीच इम्पोर्टन्स होती माझी. म्हणूनच ती शेवटच्या वेळेला एवढी इमोशनल झाली. मला मी या गोष्टीला खूप डिसएग्री करते, जे काही बाहेर चाललंय. फॉलोवर, प्रभू, हे ते. मी किती अजून प्रूव्ह करू स्वतःला? ॲज अ वाईल्ड कार्ड जर मी कोणाच्या मनात घरं बनवली आहे, अ, कोणीच विश्वास करू शकत नाही लवकर वाईल्ड कार्डवरती. त्यांना असं वाटतं, की खूप काय असेल, ही विश्वासघात करेल, हिच्यावरती विश्वास ठेवायचा, नाही ठेवायचा, ही हे करणार, ते करणार. मी शब्दांपेक्षा जास्ती मी ॲक्शन्सवरती विश्वास ठेवला आणि मी स्वतः केला. आता कॅप्टन्सीमध्ये एवढी मेहनत केल्यानंतरही जर हेच येणार असेल, वीक प्लेयर आहे, तर ती तुमचाच दृष्टिकोन आहे. मला जेवढं पटलं मी तेवढं केलंय आणि माझ्यासाठी ती खूप होलसम जर्नी होती. तर मला कुठेच कमी वाटत नाही. तेव्हा तू लेटेस्ट एपिसोड पाहिलेस का? म्हणजे मी पहिले तुला विचारेन, की आता बाहेर आल्यानंतर तू बिग बॉसचे एपिसोड बघितलेस? नाही, कारण वेळच नाही. तुला माहिती आहे आली तेव्हा खूप मिडनाईट इव्हिक्शन झालंय. कदाचित मी आले तेव्हा विचारलं, "मी किती वाजले अगोदर ते सांगा." डिसअपॉइंटेड तर नक्कीच होते, नव्हता यायचं मला. खूप रात्र झाली होती. मग सगळ्या गोष्टी रॅप अप होतपर्यंत खूप उशीर झाला. मग आल्याबरोबर सगळी फॅमिली माझी इथे होती मला वेलकम करायसाठी. तर त्यामध्ये खूप वेळ गेला. वेळच मिळाला नाहीये. माझा फोनही मी प्रॉपर बघितलेला नाहीये ओके. अजूनपर्यंत, की काय झालंय, काय नाही झालंय.
फोन वापरायची इच्छा होत नाहीये. भरपूर चेंजेस आहे. म्हणजे एकदमच अशा दुसऱ्या दुनियेतून असं वाटतं की कुठेतरी वेगळीकडे चालली आहे. तर ते ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ वेळ लागतोय. लागतो. बघूया, अजून एपिसोड्स नाही बघितले, पण काही सोशल मीडियावरती मी जे काही चाललंय, जे चुकीचं चाललंय, जे पटलं नाही मला, तसं काही चाललंय, तर तेच बघत होते आणि शॉक्ड होते. कारण आतमध्ये काही वेगळे सिनारिओज होते. त्या 1 तासामध्ये काय झालं असेल, की एवढं असं बाहेर निगेटिव्हिटी आहे आणि काहीही बोलल्या जातंय. मी अशी नाहीच आहे. मी कोणाला फॉलो करणारी नाहीये. मी रिअल लाईफमध्ये लहानपणापासून माझी स्ट्राँग स्वतःची मतं असतात. मी काळजी घ्यायसाठी किंवा मी कशी दिसेल एवढा विचार करत नाही. जेव्हा माझी नाती असतात, मी रिअल राहते आणि तेच मी राहिली आहे तिथे. आता माहिती नाही बाहेर लोकांचा दृष्टिकोन आहे तो बघण्याचा. कारण मी तुला लेटेस्ट एपिसोड म्हणजे मी असं म्हणेन की सध्या एक एपिसोडमध्ये असं झालं की विशाल आणि अनुश्री बोलत होते आणि ते दोघांचं संभाषण असताना त्यांचं असं होतं की रेवाच्या जागी जर का संस्कृती असती तर तो तिने वेगळ्या पद्धतीने छान गेम खेळला असता. जर का आज तुला त्यांना उत्तर काही द्यायचं असेल तर काय लेटेस्ट एपिसोडमध्ये असं काही बोलणं झालं हो. त्यांचं. हां, हां. असं असतं तर तीच राहिली असती आणि मी गेले असते. तिचं तो स्वतः विशाल इतकी गंमत आणि मस्करी करायचा ससाची. जो एक टास्क झालेला नॉमिनेशन टास्क, ज्यामध्ये तिला कळत नव्हतं ती काय करते आणि तिचा सगळा फोकस फक्त हा होता, की रेवाला कसं बाहेर काढायचं आहे आणि जेव्हा की तिचं आणि माझं काहीच बिनसलेलं नव्हतं आणि एक गोष्टही झाली होती, की आपण वाईल्ड कार्ड आहोत, आपण एकमेकाला टार्गेट नाही करूया. तर ती एक लॉयल्टी तिने तिथे ब्रेक केली आणि त्यानंतर मग तिची काहीतरी इक्वेशन कॅल्क्युलेशन खूप विचित्र करायची. गेमची नॉलेज तिला, मला वाटत नाही की तिला खूप काही कळत होतं फारसं. ह्या गोष्टी स्वतः विशालनी स्वतःच्या तोंडातून बोललेल्या आहे. ते दिसलंय असेल एपिसोडमध्ये, कसा वागायचा, कसा तो तिला ट्रीट करायचा. तर आता बोलून काय फायदा आहे, की ती असती तर गेम वेगळा असता. ती असतीच तर मग म्हणजे मला ती खरंच डिझर्विंग नव्हती वाटत आणि ती का असती? मला तिच्यापेक्षा जास्त संकेत स्ट्रॉंग वाटत होता आणि तोही गेलाय बाहेर. तर मी स्वतःला तो क्रेडिट देणार आहे, की मी खेळत होते गेम आणि ऑडियन्सला तो नक्कीच आवडला असावा म्हणूनच मी होते. ओके. तेव्हा खरं तर आता सध्या जे एपिसोड होते त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की जसं फिनालेमध्ये तन्वी जिंकून आली आणि त्यानंतर एकीकडे तन्वी जेव्हा तू बाहेर पडत होती तेव्हा सुद्धा तन्वीने हे वाक्य ती बोलली की खोटं बोलणारे आणि धक्काबुक्की करणारे या घरात राहिले आणि खरी चांगली मुलगी घरातून बाहेर पडते. कारण आज आता मी बघतोय की एकीकडे आरोप होत आहे तन्वीवरती की ती फेक कॅरेक्टर आहे, ती सगळं काही फेक करत होती आणि दुसरीकडे अनुश्री खोटं बोलते पण ती बोलते की मी हे सगळं मान्य करते. तू काय सांगशील खरं रियालिटी काय आहे घरातली? जेवढं मी ऑब्झर्व्ह केलंय आणि जेवढं मला माहितीये, मला माझ्यासोबत तरी तन्वी फेक नाही वाटली. कदाचित ते पोर्ट्रे असं झालं असेल बाहेर. पण आमचं नेहमी 2 वे कॉन्व्हर्सेशन असायचं. ती काही बोलली, की मी काही बोलणार आणि म्हणूनच आमचं पटायचं. मी काही ऐकायसाठी नव्हती गेली. ऐकायसाठी मग भरपूर लोकं होते. मुलांकडे गेले असते एखाद्या. विशाल तर त्यांनी हात पुढे केलाच होता सुरुवातीला. पण मी ते नाही मला करायचं होतं. मला माझी चांगल्या डिग्निफाईड वेनी मला तो गेम खेळायचा होता. तर मला खोटं ती माझ्यासोबत तरी नाही वाटत. नाहीच पण मग हे वाटली. आता ही फिनालेमध्ये आली म्हणून हे सगळं चाललंय असं तुला वाटतं का? बाहेरचं मला रिएक्शन काहीच नाही नाही, माहिती, कारण घरातल्यांची. घरातल्यांचे असू शकतात. अ, किंवा त्यांचा तो पर्स्पेक्टिव्ह आहे, त्यांचं ते मत आहे तिला बघून. जसं मला बघून मत होतं, पण ते जवळून तिला ओळखत नाही. त्यामुळे जसं मला ते जवळून ओळखत नव्हते, तर ते माझ्याबद्दल काहीही बोलायचे, की काय गेम आहे. पण मला माहिती होतं, की मला फक्त भांडणच म्हणजे गेम नव्हता. तर एखाद्या माझी जशी पर्सनॅलिटी आहे त्या प्रकारे मी खेळली आहे. तर वाटू शकतं. अनुश्री तर स्वतःच बोलते, की ती खोटं बोलते. ती गेमसाठी खोटं-खोटं बोलून जे काही करते, पण मग ती शेवटी एक्सेप्ट पण करते त्या गोष्टीला. पण ती जरी एक्सेप्ट जर तिने नाही केलं तरी कॅमेराज आहे 4 जागी, म्हणजे 100 कॅमेराज आहे बिग बॉसच्या घरामध्ये. तर तिच्याकडे ऑप्शन नाहीये एक्सेप्ट करण्याच्या व्यतिरिक्त काहीच. ते दिसणारच आहे सो तन्वीचं जे ह्याला. स्टेटमेंट होतं की खोटं नाही, मी आणि असं नाही धक्काबुक्की. बोलणार. तन्वीचं स्टेटमेंट ते तिच्या ह्याच्याने होतं. ते तिचं मत होतं किंवा तिचं ते तिला त्यावेळेला नव्हतं बोलायला पाहिजे ती गोष्ट. ती स्वतःहून ती बोलतच आली आहे. त्यामध्ये काही नवीन असं ती बोलली नाही. पण मी तिला इशारा केलेला, की "नको बोलू आता, सोड. कारण झालंय जे झालंय ते." मी ॲज अ पर्सन मला ते मी तशी नाहीये. मी नसते बोलू शकले. पण तिची ती पर्सनॅलिटी आहे. ती नेहमीच तेवढीच अपफ्रंट राहिलेली आहे. ती तशीच बोलते. तर त्यामध्ये मला काही असं नवीन नाही वाटलं. मी ॲज अ पर्सन मी तसं
नसतं केलं किंवा नाही करत मी युजली, हेच मला बोलायचं आहे. सध्या टफ फाईट दिसते ती म्हणजे अनुश्री आणि तन्वीमध्ये. कारण आता सध्या दोघींमध्ये सोशल मीडियावरती सुद्धा आणि घरामध्ये सुद्धा आपण चर्चा बघतोय की अनुश्री जिंकणार की तन्वी जिंकणार. तुला काय वाटतं कोण जिंकेल आणि कोणी जिंकावा तुझी इच्छा? मला असं वाटतं की आरबी किंवा तन्वीमधनं कोणीतरी जिंकणार आणि कोण जिंकावं तर मला तन्वी जिंकावं असं वाटतं. पण अनुश्री पण असू शकतं. माहिती काय काय होणार माहिती नाही. कारण बाहेर जसं तिचा जेवढा पी-आर चाललेला आहे आणि तो जेन्युइनली पी-आर आहे. काही लोकं अशी आहेत कारण माझ्या पण प्रोफाईलवरती बघितलं एवढे फेक कमेंट्स, एवढे निगेटिव्ह कमेंट्स फॉर नो रिझन की तर ते दिसून येतं की कुठे ना कुठे पी-आर स्ट्रॅटेजीज जे त्यांची आहे, जिथे ते माहीर आहेत, ते वर्कआउट करताय की एखादं पर्स्पेक्टिव्ह सेट करायचं एखाद्याबद्दल आणि त्याला एवढं स्प्रेड करायचं की लोकांचा नजरियाच तो बनेल तिथे बघण्यासाठी. तर ते मला कुठे ना कुठे जाणवलंय. बघूया काय होतं. होपिंग मे द बेस्ट पर्सन विन एवढं बोलू शकते. राखीला भेटलीस का बाहेर आल्यानंतर? कारण तुझं राखी म्हणजे रेवा, राखी आणि राकेश हा रारा वेगळाच बॉन्ड दिसत होता घरामध्ये. रारा रे. ओके रे. बापरे! मी याला माझं आता होतं तिचा इंटरव्ह्यू मध्येच आता जस्ट मी आले आहे. तर मला ती भेटली होती. हाय हॅलो माझी नक्कीच झाली आहे. बोलणं काहीच झालेलं नाहीये. वेळच नाही मिळाला तेवढा मला बोलायसाठी. पण छान बॉन्डिंग होती राखीसोबत. असं काही नाही. ज्या गोष्टी सोडल्या तर ती मला माहिती की रिअलमध्ये ती नक्कीच तशी चांगली व्यक्ती असणार. मी कधीच भेटली नाहीये. बघूया कसं होतं. गेममध्ये तर तिने खूप त्रास दिलाय. पण ठीक आहे. म्हणजे ठीक आहे एंटरटेनिंग होती जर्नी आफ्टर ऑल. सो इट्स फाईन. मी ना एक छोटासा गेम आणलाय. तुम्हाला आता सध्या सापशिडीच्या गेममध्ये काही प्राणी आणायला सांगितले होते. Oh my सो God. सेम वे मी तुला काही प्राण्यांची नावं सांगते, ॲनिमल कॅरेक्टर आणि ते ॲनिमल कॅरेक्टर कोणाला सूट होतं घरामध्ये. ते तुला मला त्या सदस्याचं, स्पर्धकाचं नाव सांगायचंय. पहिले म्हणजे सरडा, म्हणजे रंग बदलतो. रंग बदलतो अनुश्री. मला मी तेव्हाही दीपाली बोलली की तू का दिलं तन्वीला? मला तर क्लिअरली अनुश्री वाटते ती लोकांना बघून रंग बदलते आणि सिच्युएशन बघून स्वतःचे रंग बदलते. केव्हा खरं खोटं काय. तर ती सरडा म्हणजे माझ्यासाठी अनुश्रीच आहे. ओके. मगर म्हणजे जे खोटे आपण बोलतो ना मगरीचे खोटे अश्रू. मला हे विशालला द्यावंसं वाटतं कारण जेव्हा प्रभू कॅप्टन्सीसाठी जो मिर्चीवाला जो टास्क झालेला, तेव्हा त्यांनी काहीतरी असं एक एवढं मोठं असं भाषण दिलेलं त्यांनी प्रभूबद्दल आणि खूप असं दाखवलं जेव्हा की त्याला प्रभूला द्यायचंच नव्हतं ती कॅप्टन्सी. तर उगाचच मला ती खोटी अश्रू वाटली आणि असं एक दोनदा वाटलं की तो मुद्दाम काहीतरी असं करतोय जस्ट फॉर द सिम्पथी. आता त्याचं त्याला माहिती पण माझ्या मते तरी मगर म्हटलं तर विशाल. कोल्हा, कोल्हाचं फॉक्स. काय असतं? चतुर चतुर. आणि धूर्त आणि शांतपणे आपली खेळी तो खेळत असतो. मग मी तन्वीला देणार कारण ती चतुर पण आहे आणि ती शांतपणे जिथे गरज असते तिथे बोलते आणि खेळत राहते आपली. तर चतुर म्हटलं की मग तन्वी. ओके. स्नेक, नागिन आपण जे म्हणतो. बापरे! नागिन तरी सध्या आता तिथे कोणीच नाहीये. नागिन म्हणजे डसणारी ती एकच होती राखी. मी राखीला देणार नागिन आणि ती ओके. स्वतः नागिन आहे ही एक्सेप्टही ती करते. पोपट आपण जो म्हणतो ना, की जो स्वतःचं डोकं वापरत नाही, समोरचं जे बोलायला सांगेल तेच तो बोलतो. तर असं कोण तुला घरात वाटतं, की जे स्वतःचं डोकं नाही वापरत आहे आणि समोरचा जो सांगतोय त्याला इन्फ्लुअन्स होऊन ती व्यक्ती तसं वागते? सध्या आत्ताच्या ज्या रिसेंट सिच्युएशनमध्ये आय एम नॉट शुअर पण मला आता हे कोणाला तरी द्यायचंच आहे म्हणून मला दीपाली ताई वाटतेय कारण जे कॉन्फ्लिक्ट्स मी यायच्या अगोदर घरात जे चालले होते तन्वी आणि तिच्यामध्ये मला वाटत होतं की कुठे ना कुठे अनुश्री किंवा विशाल ते तिला इन्फ्लुअन्स करते किंवा काय करते मला नाही माहिती तिचं गेम प्लॅन आहे काय आहे पण वाटतंय की ती इन्फ्लुअन्स होते आणि ती त्याच्याप्रमाणे वागतीये. लायन आपण म्हणतो सिंह, घरातला राजा. तर कोण वाटतं तुला, की हा सदस्य आहे, की जो बिग बॉस चा राजा किंवा राणी असा? बेसिकली लायन म्हणजे जे खूप असं स्ट्रॉंग असं हे असेल. पण लायन म्हणून मग मी आरबीला देणार ह्यासाठी कारण फक्त दहाडच नाही, तर एक रिअल पर्सन म्हणून तो राहिला आहे. त्यांनी सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केल्या, त्याच्या चुकाही एक्सेप्ट केल्या आहेत. तर तो राजासारखाच राहिलेला आहे घरात. त्याच्या मताने तो खेळला. त्याला जेव्हा खेळायचंय, जे करायचंय तो राजासारखाच खरंच राहिला आहे बिग बॉस हाऊसमध्ये. लायन मी आरबीला देणार. ओके. तू आता बोलताना दीपाली ताईच एक म्हणाले, की सध्या जे चाललंय खरं तर तन्वीने पण हा विषय काढला होता, की आता तो मुद्दा का काढला गेला ह्या 13व्या आठवड्यामध्ये? याबद्दल तुला काय वाटतं?
की काटा ग्रुप आहे अं, आणि दीपाली ताई असं कमेंट्स करते? मला तर खरं माहिती नाही की काय झालं या दोघींमध्ये, कारण त्या गोष्टी उघडकीस आल्या नाही. मी वाट बघत होती की भाऊच्या धक्क्यावरती कदाचित त्या गोष्टी डिस्कस होईल, कारण तो मुद्दा खूप मोठा झाला होता घराच्या आतमध्ये. रात्रभर झोपले नव्हते. खूप स्ट्रेसफुल असा सिच्युएशन घरात क्रिएट झाला होता. पण तेव्हा मी काही बोलले नव्हते, कारण मला पुरावा नव्हता कुठल्याच गोष्टीचा. आणि जेव्हा ते भांडण होत होतं तिथेही मी नव्हती. तर माहिती नाही कोणी कुठल्या इंटेन्शननी किंवा कुठल्या इंटेन्सिटीनी कोण काय बोललाय कोणास. तर तिथे मी नव्हते म्हणून मी शांतच होते. पण मला जेवढं ऑब्झर्व्ह केलंय, जर मी चुकीची नसेल, तर ते दोघींमध्ये ऑलरेडी मिसअंडरस्टँडिंग्ज होत्या. छोट्या-छोट्या गोष्टी इग्नोर करत गेले. ग्रुप आहे म्हणून बोलले नसतील काही आणि ते वाढत पाईल्ड अप होत गोष्टी आत्तापर्यंत आल्या. आणि जेव्हा त्या उघडकीस आल्या, तर मग एकाच वेळेस ते निघतायत. कारण आता टार्गेट कोणी वाचलं नाहीये. तर ज्यांच्या दोघांसोबत दीपालीताईंनी बोलायला सुरुवात केली, तर मग कसं त्यांना हे करायचं? तर तो कुठेतरी तो विचार करून दीपालीताई आता बोलतीये. पण तिला जर बोलायचंच होतं, तर मग ह्या सगळ्या गोष्टी तिने सुरुवातीपासूनच बोलायला हव्या होत्या. आत्तापर्यंत राहून लास्ट वीकमध्ये असं बोलणं मला नव्हतं पटत, म्हणून मी समजवायचा प्रयत्न केला, की शेवटचा 1 वीक आहे. एवढं काटा ग्रुप घेऊन एवढं युनिटी, लॉयल्टी, ऑनेस्टी असं मागत राहिली, बोलत राहिली. तर आता ती तुटू देऊ नकोस, नाहीतर तुझा गेम खराब होईल किंवा तुझे जे बोललेले जे स्टेटमेंट्स आहेत, त्यावरती तू ठाम नाही दिसशील. हे बोलली होती मी तिला या थँक्यू रेवा. खूप छान वाटलं तुझ्याशी ही छोटीशी गपशप करून. जाता जाता तुझ्या फॅन्सला आणि प्रेक्षकांना काय सांगशील? थँक यू सो मच. फॅन्स आणि प्रेक्षकांना मी हेच बोलणार, की तुमच्याशिवाय माझी ही जर्नी काहीच नव्हती आणि खरंच मी मीन करते. तुमच्याशिवाय आम्ही कोणीच नाही आहोत. तर खूप धन्यवाद. माझ्या जर्नीला एवढं प्रेम देण्यासाठी, एवढा सपोर्ट तुम्ही केला. मी मागून आली होती तरीसुद्धा तुम्ही मला एवढं प्रेम दिलं, की माझ्या अगोदरचे सगळे कंटेस्टंट्स गेलेत आणि तुम्ही मला वाचवलं आहे. हे सगळं तुमच्यामुळेच पॉसिबल झालं आहे. म्हणून खूप थँक यू, खूप आशीर्वाद. प्रत्येक हे तुमचं वोट माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि मी वाचत गेले. मी टॉप 6 पर्यंत आले हे तुमच्यामुळे. तर खूप सारं प्रेम आणि लॉट्स ऑफ लव्ह आणि मी असंच तुम्हाला खुश करत राहणार आहे. तुम्ही असंच मला प्रेम देत राहा. थँक यू. थँक्यू रेवा.